नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण मॉलिक्युलर फॉर्म्युलाबद्दल मॉलिक्युलर मासबद्दल माहिती दिली होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क करण्यासाठी काही एक्झाम्पल्स दिले होते. पहा, होमवर्कमध्ये कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मासेस ऑफ फॉलोइंग्स, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 असे तुम्हाला त्याचे मॉलिक्युलर मासेस काढण्यासाठी दिले होते. तर त्याची जी उत्तरं आहेत पहा, तुम्ही तुमची उत्तरं चेक करून घ्या. SCLचं मॉलिक्युलर मास येते 36.5 युनिफाईड मास युनिट, त्याचं युनिट. HNO3 ह्याचं येते बघा 63. ॲसिटिक ॲसिड त्याचं येते 60. ॲसिटाल्डिहाईड चौथं त्याचं येते 44. NH3 अमोनिया याचं येते 17. CO कार्बन मोनॉक्साईड 28 उत्तर त्याचं. आणि अमोनियम हायड्रॉक्साईड याचं उत्तर येते 35. आणि सोडियम हायड्रॉक्साईड याचं उत्तर येते 40. ते असे उत्तरं तुमचे चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत या पिरियडमध्ये. पॉईंटचं नाव आहे फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास म्हणजे पाहिलं आपण. आता ह्या पिरियडमध्ये घ्यायचं आपल्याला फॉर्म्युला मास म्हणजे काय. फॉर्म्युला मास हे काही सबस्टन्ससाठी लागू होते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईड. पहा, सम सबस्टन्सेस सच ॲज सोडियम क्लोराईड डू नॉट कंटेन डिस्क्रीट मॉलिक्युल्स. डिस्क्रीट म्हणजे वेगवेगळे. ॲज द कन्स्टिट्युएंट युनिट्स इन सच कंपाऊंड्स कॅटिऑनिक, याच्यामध्ये कॅटायन कोण असते, सोडियम, अँड ॲनिऑनिक दॅट इज क्लोराईड एंटिटीज आर अरेंज्ड इन अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. तर सोडियम क्लोराईड सगळ्यांना माहिती आहे. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. ह्याचं जर डिसोसिएशन झाले तर आपल्याला डिसोसिएशन म्हणजे त्याचे जर आयन्स तयार झाले तर आपल्याला Na प्लस म्हणजे सोडियम आयन, त्याला आपण कॅटायन म्हणतो, आणि Cl- हा अनायन, ज्याला आपण म्हणतो क्लोराईड. असे एंटिटीज म्हणजे स्पेसिस आपल्याला मिळतात. 2 स्पेसिस, कॅटायन आणि अनायन. आणि ह्या स्पेसिस अरेंज केलेल्या असतात 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला मास कसा काढायचा आहे मग. इन सोडियम क्लोराईड क्रिस्टल 1 Na प्लस आयन, एक Na प्लस आयन इज सराउंडेड बाय 6 Cl- आयन. म्हणजे ह्या सोडियम क्लोराईडचं जेव्हा क्रिस्टल तयार होते, स्फटिक तयार होते, तर एक Na प्लस आयन याच्या शेजारी Cl- आयन्स किती अरेंज झालेले असतात, 6 असे. ह्या पद्धतीने म्हणजे सेंटरला कोण आहे, सोडियम हा कॅटायन, आणि त्याच्या बाजूला 6 असे Cl- आयन्स अरेंज झालेले असतात. किंवा सेंटरला जर Cl- असेल तर त्याच्या बाजूला 6 Na प्लस आयन्स अरेंज झालेले असतात. अशा पद्धतीने ह्या सोडियम क्लोराईडचं क्रिस्टल तयार होते, स्फटिक. म्हणजे त्याचं क्रिस्टल नंतर त्याचं काय तयार होते, स्ट्रक्चर. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. इन सोडियम क्लोराईड क्रिस्टल 1 Na प्लस आयन इज सराउंडेड बाय 6 Cl- आयन्स ऑल ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम इट. म्हणजे ह्या सोडियमपासनं हे सगळे सारख्या डिस्टन्सवर अरेंज केलेले असतात. आलं का लक्षात. अँड व्हाईस वर्सा म्हणजे च्या उलट म्हणजे काय, आता सेंटरमध्ये सुरुवातीला Na प्लस आयन आहे, त्याच्या बाजूला 6 Cl- आयन्स आहेत. त्याच्या उलट म्हणजे काय, सेंटरला जर Cl- आयन घेतला आपण तर त्याच्या बाजूला काय अरेंज होतात, Na प्लस आयन्स असे 6 Na प्लस आयन्स अरेंज होतात, आणि ते पण सारख्या डिस्टन्सवर असतात. Therefore, NaCl is just the formula used to represent sodium chloride. म्हणून NaCl हा फॉर्म्युला आहे. त्याचं हा NaCl हा जस्ट द फॉर्म्युला आहे यूज्ड टू रिप्रेझेंट द सोडियम क्लोराईड. मग सोडियम क्लोराईडचा मॉलिक्युल असेल किंवा सोडियम क्लोराईडचं क्रिस्टल असेल, ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय वापरतो, NaCl हा फॉर्म्युला वापरतो. दो इट इज नॉट अ मॉलिक्यूल, जरी तो मॉलिक्यूल नसेल तरी आपण त्याचा NaCl हा फॉर्म्युला यूज करतो त्याचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी. कोणाचं, सोडियम क्लोराईडचं. सिमिलरली अ टर्म फॉर्म्युला मास इज यूज्ड फॉर सच आयोनिक कंपाऊंड्स इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास. मग अशा आयोनिक कंपाऊंडसाठी मॉलिक्युलर मास ही टर्म न वापरता कोणता मास ही टर्म वापरतात, फॉर्म्युला मास. कोणत्या कंपाऊंडसाठी, आयोनिक कंपाऊंडसाठी. आयोनिक कंपाऊंड म्हणजे जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर आयन्स देतात, त्यांना म्हणतो आपण आयोनिक कंपाऊंड्स. इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास ऐवजी मग कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आपलं, कोणता मास वापरायचा आहे, फॉर्म्युला
मास ही टर्म वापरायची. त्याचं आता डेफिनेशन दिले पहा. द फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. आता फॉर्म्युला मास म्हणजे काय, त्या फॉर्म्युल्यामध्ये, त्या सबस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये जो काही ॲटॉमिक मासेस आहेत त्या ॲटम्सचे, त्या सगळ्यांच्या ॲटॉमिक मासेसची काय करायची, बेरीज करायची, सम करायची, म्हणजे आपल्याला काय मिळतो, फॉर्म्युला मास मिळतो. त्या ठिकाणी प्रॉब्लेम 1.4मध्ये तुम्हाला दिलेले आहे, फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आणि कॉपर नायट्रेट. हा फॉर्म्युला कशाचा आहे, कॉपर नायट्रेटचा. फॉर्म्युला मास ऑफ NaCl कसं काढायचं आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cl. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na किती असते, 23 असते, प्लस एका क्लोरीनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती असते, 35.5. दोघांची बेरीज केली आपण, किती आले, 58.5 ॲटॉमिक मास युनिट, युनिफाईड मास युनिट. त्याच्यानंतर फॉर्म्युला मास काढायचं आहे आपल्याला कॉपर नायट्रेटचं. त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत, कॉपर आहे, नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास कोणाचं घ्यायचं आहे, कॉपरचं. याचा एकच ॲटम आहे, प्लस आता हा ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहेत, म्हणजे नायट्रोजनचे 2 ॲटम येतात आणि ऑक्सिजनचे 3 गुणिले 2 6 ॲटम येतात. तर हे NO3 ट्वाईस हा नायट्रेट ग्रुप. आपण NO3 ग्रुपला काय म्हणतो, नायट्रेट ग्रुप. ह्याचे आपल्याला किती घ्यायचे, नायट्रेट ग्रुप 2 घ्यायचे, म्हणजे ह्या 2ने ह्या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करायचे. नायट्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचे 3 गुणिले 2 6 ॲटम. तर इथं घेतले 2 म्हणजे 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस 3 गुणिले 2 म्हणजे इथं आपण 6 घेणार, इथं डायरेक्ट दिले नाही त्यांनी. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ 3 ऑक्सिजन ॲटम्स असं दिले पहा. तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता 3 गुणिले 2 असं 6 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन असं लिहिलं तरी चालते. आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॉपरचं किती आहे, 63.5 प्लस एका नायट्रोजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे, 14. 2 गुणिले 14 असे लिहू शकता तुम्ही, किंवा ह्यांनी कंसात घेतले. 2 इंटू 14 लिहिता येते आणि 3 इंटू 2 3 ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती येते, एका ऑक्सिजनचं किती आहे, 16. 16 48 आले लक्षात. असंही घेता येते तुम्हाला, किंवा 6 इंटू 16 असं केलं तरी चालते. ह्या ठिकाणी काय लिहिले, 2, हे कंसाच्या बाहेरचे आहेत ना, 2 लिहिलेत पहा. नायट्रोजनचं 14 प्लस किती ऑक्सिजनचे ॲटम आहेत, 3 गुणिले 16 आणि सगळं किती टाईम्स आहे, 2 टाईम्स. असं घेतलं तरी चालते, किंवा या पद्धतीने तुम्ही काढलं तरी चालते पहा. 63.5 प्लस 2 इंटू 14 नायट्रोजनचं, बरोबर आहे, प्लस ऑक्सिजनचे आयटम्स किती येतात म्हणून सांगितलं तुम्हाला, 3 दोन्ही 6, 6 इंटू 16 असं केले तरी तेच उत्तर येते. 63.5 प्लस 14 दोन्ही 28 प्लस 16 दोन्ही 32 16 16 85 16 सख्खी 96. तर ह्याची बेरीजसुद्धा किती येते पहा, 0.5ला 0.5, 6 12 13 14 15 16 17ला 7 हातचाला 1 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आलं का, 187.5 युनिफाईड मास युनिट. असं या पद्धतीने करा. हे 2 काय केले त्यांनी, NO3 2 टाईम्स आहेत ना, हे ब्रॅकेटच्या बाहेर लिहिले 2. नायट्रोजनचं किती आहे ॲटॉमिक मास, 14 आहे. इथे ऑक्सिजनचे किती ॲटम्स आहेत, 3 ॲटम्स आहेत, इंटू एका ऑक्सिजनचं मास किती आहे, 16. मग ह्या 2ने हे सगळं मल्टिप्लाय केलं आहे, 2 इंटू 14 प्लस 16 इंटू 3 आणि त्याला परत 2ने मल्टिप्लाय करायचं. असं करा, किंवा मी ह्या पद्धतीने सांगितले ह्या पद्धतीने करा. कोणत्या पद्धतीने केलं तर उत्तर तेच येणार. हे फॉर्म्युला मास काढायचं झालं पहा. आता ट्राय धिसमध्ये तुम्हाला खाली ट्राय धिसमध्ये न्यूमेरिकल दिलेलं आहे. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ CaSO4 कॅल्शियम सल्फेट. याला काय म्हणायचं, Ca म्हणजे कॅल्शियम, SO4 ग्रुपला काय म्हणतो आपण, सल्फेट ग्रुप, म्हणून ह्याचं नाव येते कॅल्शियम सल्फेटचं फॉर्म्युला मास तुम्हाला काढायचं आहे. तर ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. कॅल्शियमचं किती दिले, 40.1 40.1 आणि सल्फरचं 32.1 32.1, ऑक्सिजनचं 16. तर यामध्ये आता कसं येईल, त्याचं किती येईल उत्तर सांगता येईल का बघा तुम्हाला. कॅल्शियम सल्फेट CaSO4 याचं फॉर्म्युला मास करायचं आहे तुम्हाला. फॉर्म्युला मास इज इक्वल टू फॉर्म्युला
मास ऑफ CaSO4 इज इक्वल टू काय घेणार, ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ सल्फर प्लस 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. कॅल्शियमचे किती दिले तुम्हाला 40.1 प्लस सल्फरचं दिले 32.1 प्लस 3 इंटू 4 आहेत ना, ऑक्सिजनचे ॲटम किती आहेत 4 इंटू 16. 40.1 प्लस 32.1 प्लस 64 किती येते 0.1 0.2 4 आणि 2 6 आणि 3 9 9 आणि 4 13 136.2 युनिफाईड मास युनिट हे त्याचं उत्तर येते. करून पाहायचं, आपण ट्राय करून पाहायचं. खरंच न्यूमेरिकल सोडवल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. तर कॅल्शियम सल्फेटचे दिले, बाकी आता तुम्हाला एक्झरसाईजमध्ये तर दिले असतील काही, तर ते सोडून पाहायचे. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे मोल कन्सेप्ट आणि मोलार मास. त्याच्यामध्ये तुम्हाला दिले 1 डझन मीन्स हाऊ मेनी ॲटम्स, 1 ग्रॉस मीन्स हाऊ मेनी ॲटम्स. म्हणजे एखादी वस्तू आपण मोजण्यासाठी डझन कशासाठी वापरतो, 1 ग्रॉस कशासाठी वापरतो, लक्षात. त्याचे म्हणून आपल्या केमिस्ट्रीमध्ये मोल हा कन्सेप्ट हा कशासाठी वापरतात, काय मोजण्यासाठी वापरतात. डझन मीन्स काय दिले ना तुम्हाला, ग्रॉस मीन्स काय, तसं मोल कन्सेप्ट मीन्स काय, म्हणजे हा मोल कन्सेप्ट कशासाठी वापरतात, तर सबस्टन्स किती प्रमाणात घेतला आहे आपण, किती क्वांटिटीमध्ये घेतला आहे, हे आपण मोल ह्या कन्सेप्टने केमिस्ट्रीमध्ये एक्सप्रेस करतो. आधी इथे दिले मोल म्हणजे काय, MOLE. एक्सप्रेसिंग लार्ज काउंट ऑफ ऑब्जेक्ट्स इज मेड इझी बाय यूजिंग क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सच ॲज डझन, ग्रॉस एक्सेट्रा. लार्ज काउंट ऑफ ऑब्जेक्ट्स इज मेड इझी. लार्ज काउंट आपल्याला इझी करून मोजायचं असेल तर आपण काही क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो, त्याला आपण डझन म्हणतो, ग्रॉस म्हणतो. यू नो दॅट इव्हन अ स्मॉल अमाऊंट ऑफ एनी सबस्टन्स कंटेन्स व्हेरी लार्ज नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. तर एखादा सबस्टन्स आहे समजा, स्मॉल अमाऊंट ऑफ सबस्टन्स जरी असेल तरी तो कशापासून बनलेला असतो, व्हेरी लार्ज नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. लार्ज नंबर ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्सपासून बनलेला असतो. मग तो कसा मेजर करतो आपण, वी यूज अ क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ह्या सबस्टन्समध्ये जे काय लार्ज नंबर ऑफ ॲटम्स मॉलिक्युल्सपासून जो बनलेला आहे, आयन्सपासून बनलेला आहे, त्यासाठी त्याची क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय वापरतात एक्सप्रेस करण्यासाठी, तर हा मोल. वी यूज अ क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोल टू एक्सप्रेस द लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज लाईक ॲटम्स, आयन्स, इलेक्ट्रॉन्स एक्सेट्रा प्रेझेंट इन अ सबस्टन्स. मग सबस्टन्स हा लार्ज नंबर ऑफ ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्सपासून बनलेला असतो आणि त्याचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपण केमिस्ट्रीमध्ये एक क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो. त्या ॲडजेक्टिव्हला काय म्हणतो आपण, मोल म्हणतो. आता हे मोल म्हणजे काय याची डेफिनेशन दिलेली आहे पहा तुम्हाला. 1 mole is the amount of a substance that contains as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram or 0.012 kg of the carbon 12 isotope. त्या ठिकाणी काय दिले, 1 mole of a amount of a substance म्हणजे काय, तर त्या 1 mole amount of a substanceमध्ये काय असते प्रेझेंट, दॅट कंटेन्स, तेवढ्या सबस्टन्समध्ये as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram. आता हे ग्रॅमला कशात केले, किलोग्रॅममध्ये केले. 0.012 kg ऑफ द कार्बन 12 आयसोटोप. कार्बन 12 आयसोटोपचं जेव्हा आपण 12 ग्रॅम किंवा 0.12 kg एवढे आपण त्याचा आपण काय घेऊत, आपण मास घेऊत. त्या मासच्या बरोबर हे पार्टिकल्स येतात, कोणते, त्या 1 मोल सबस्टन्समध्ये प्रेझेंट असणारे. लक्षात. हे कम्पेअर कोणासोबत केले, हे कशाच्या बरोबर असतात असं सांगितलं आपल्याला. इज ॲज देअर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑर 0.012 kg ऑफ द कार्बन 12 आयसोटोप. आता याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यावर लक्षात येईल पहा. लेटस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप्स. मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम डिटरमाइंड बाय मास स्पेक्ट्रोमीटर. मास स्पेक्ट्रोमीटरच्या सहाय्याने हे मास आपण मोजलेलं आहे. ते किती येते, समजा आपण
मास ऑफ वन कार्बन ॲटम, एका कार्बन ॲटमचं जर आपल्याला मास करायचं असेल, मास ऑफ वन कार्बन ॲटम दिलं पाहिजे या ठिकाणी, हे लक्षात घ्या. कार्बन 12 ॲटमचं एका ॲटमचं मास हे किती येते? 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. मग मास ऑफ वन मोल ऑफ कार्बन ॲटम किती आहे? 12 ग्रॅम आहे, बरोबर आहे. मास ऑफ वन मोल ऑफ कार्बन ॲटम, जर आपण 1 मोल घेतलं आहे कार्बन ॲटमचं तर त्याचं मास किती येते? 12 ग्रॅम येते. तर मग नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 किती येईल मग? 12 डिवायडेड बाय 1.992648 इंटू 10⁻⁻23. लक्षात यायले का? पहा न्यूमेरिकल तुम्हाला. मास ऑफ वन कार्बन 12 ॲटम, एका कार्बन 12 ॲटमचं मास एवढं आहे, पण मास ऑफ वन मोल ऑफ कार्बन ॲटम किती आहे? 12 ग्रॅम आहे, बरोबर आहे. मग एका ग्रॅमचं एवढं असेल तर 12 ग्रॅमचं किती येईल? मग नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 किती येईल? 12 डिवायडेड बाय 1.992648 इंटू 10⁻⁻23. म्हणजेच हे उत्तर किती येते? 6.0221367 इंटू 10⁻+23 झाले. हे -23 वर जाऊन काय होतील? +23 ॲटम पर मोल. MOL ही मोल कन्सेप्ट आहे आणि त्याचं युनिट जे आहे ते MOLने आपण रिप्रेझेंट करतो. दस 1 मोल इज द अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स दॅट कंटेन्स. मग 1 मोल म्हणजे काय आहे? अमाऊंट आहे सबस्टन्सचं, त्याच्यामध्ये 6.0221367 इंटू 10⁻23 पार्टिकल्स किंवा एंटिटीज आहेत. आणि हे एंटिटीज किंवा पार्टिकल काय असू शकतात? ॲटम्स, मॉलिक्युल्स ऑर आयन्स. अँड नोट दॅट द नेम ऑफ युनिट इज मोल अँड द सिम्बॉल फॉर द युनिट इज MOL. आता हा जो नंबर आहे, कोणत्याही सबस्टन्स जर आपण 1 मोल एवढी क्वांटिटी घेतली तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट असतात? 6.0221367 इंटू 10⁻23. आणि ह्याच नंबरला म्हणतात अहोगॅड्रोज नंबर, लक्षात. अँड द नंबर 6.0221367 इंटू 10⁻23 इज नोन ॲज अहोगॅड्रोज कॉन्स्टंट इन द ऑनर ऑफ Amido Avogadro. In SI system, mole, that is symbol mole, was introduced as 7th base quantity for the amount of a substance. Amount of substance म्हणा किंवा मोल ऑफ सबस्टन्स सुद्धा आपण म्हणू शकतो. मग ह्याच्यावरनं आपण या मोलवरनं काय शिकले? कोणत्याही सबस्टन्स जर आपण 1 मोल एवढी क्वांटिटी घेतली तर त्याच्यामध्ये एवढे नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट असतात आणि त्यांना म्हणतो आपण अहोगॅड्रो नंबर. आता त्याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत, पहा खाली हे एक्झाम्पल दिले का? 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम इज इक्वल टू 6.0221367 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा 1 मोल घेतला, त्याच्यात एवढे ॲटम्स प्रेझेंट असतात. नंतर वॉटर मॉलिक्युल्सचा 1 मोल घेतला, त्याच्यात वॉटर मॉलिक्युल्स एवढे प्रेझेंट असतात. अमोनियम क्लोराईडचा एक्झाम्पल दिलेले आहेत पहा याच्यावर तुम्हाला काही. 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम म्हणजेच किती ऑक्सिजनचे ॲटम्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. 1 मोल ही एवढी क्वांटिटी घेतली आपण ऑक्सिजन ॲटम्स, तर त्याच्यात 6.0221367 इंटू 10⁻23 एवढे ॲटम्स प्रेझेंट असतात. 1 मोल वॉटरचे घेतले, त्याच्यातही तेवढेच वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. आणि 1 मोल सोडियम क्लोराईड जरी घेतले तरी त्याच्यामध्ये तेवढेच फॉर्म्युला युनिट मास NaClचे प्रेझेंट असतात. आता याच्यामध्ये सांगायचं काय तर प्रत्येक क्वांटिटी किती घेतली आपण? 1 मोल एवढी घेतली, म्हणून त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या पार्टिकल्सची म्हणा, ॲटम्सची, मॉलिक्युल्सची आणि फॉर्म्युला युनिट ऑफ NaCl तेवढेच पार्टिकल्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. हे पार्टिकल्स ॲटम्स असू शकतात, मॉलिक्युल्स असू शकतात किंवा फॉर्म्युला युनिट NaCl असू शकतात, म्हणजे आयन्सच्या फॉर्ममध्ये असू शकतात. लक्षात. क्वांटिटी ही चेंज झाली नाही, क्वांटिटी तेवढीच आहे. कशामुळे? कारण आपण त्याची किती क्वांटिटी घेतली? 1 मोल, 1 मोल आणि 1 मोल. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला मोलार मास म्हणजे काय? मोलार मास, द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. 1 मोलचं मास सबस्टन्सचं, आणि हा सबस्टन्स कोणत्या फॉर्ममध्ये असू शकतो? एलिमेंट किंवा कंपाऊंड फॉर्ममध्ये. इन ग्रॅम्स इज कॉल्ड इट्स मोलार मास. मोलार मास म्हणजे काय? मग जेव्हा आपण कोणत्याही सबस्टन्सचं मास 1 मोल घेऊन त्याचा आपण क्वांटिटी जी काढतो
लक्षात ग्रॅम्समध्ये. मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम्स इज कॉल्ड इट्स मोलार मास. पण आता इथं सबस्टन्स हा कोणता असू शकतो, एलिमेंट फॉर्ममध्ये असू शकतो किंवा कंपाऊंड फॉर्ममध्ये असू शकतो. त्या सबस्टन्सचा जर आपण 1 मोल एवढी क्वांटिटी घेऊन जर मास काढलं, तर कशामध्ये काढलं, ग्रॅम्समध्ये काढलं, तर त्याला आपण काय म्हणणार, त्याचं मोलार मास म्हणणार. द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्रॅम्स इज न्यूमेरिकली इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट इन युनिफाईड मास युनिट. मोलार मास एखाद्या एलिमेंटचं काय दिलं इथं पहा, द मोलार मास ऑफ ॲन एनी एलिमेंट इन ग्रॅम्स इज न्यूमेरिकली इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट इन युनिफाईड मास युनिट. आता या ठिकाणी एलिमेंट दिलेत तुम्हाला, हायड्रोजन दिला आहे, कार्बन दिला आहे, ऑक्सिजन दिला आहे. याचा ॲटॉमिक मास 1, 12, 16 आणि त्याचं मोलार माससुद्धा हे युनिट इथं काय दिलं आहे, ॲटॉमिक मासचं युनिट काय दिले, युनिफाईड मास युनिट. तर इथं मोलार मास तेवढंच राहणार यांचं, फक्त त्याचं युनिट काय येईल, ग्रॅम पर मोल. इथं युनिफाईड मास युनिट आले, ग्रॅम पर मोल आले. हे एलिमेंटसाठी आहे. एलिमेंटचं मोलार मास जर आपल्याला काढायचं असेल तर इज इक्वल टू, न्यूमेरिकली इक्वल टू द ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट इन युनिफाईड मास युनिट. सिमिलरली मोलार मास ऑफ एनी सबस्टन्स एक्झिस्टिंग ॲज पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स, असे सबस्टन्सचे मोलार मास जे पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्समध्ये एक्झिस्ट होतात किंवा आपल्याला आढळतात, इन ग्राम्स इज न्यूमेरिकली इक्वल टू इट्स मॉलिक्युलर मास ऑर फॉर्म्युला मास इन युनिफाईड मास युनिट. आता इथं पॉलीॲटॉमिक सबस्टन्स दिलेत आपल्याला, O2 दिला आहे, H2O दिला आहे, NaCl दिला आहे. त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला मास किती आहे, ऑक्सिजन O2 2 आयटम्स आहेत, 16 × 32. H2O किती येते, 2 हायड्रोजन आणि 16, 2 आणि 16 18. NaCl आताच घेतलं होतं आपण, Na 23 आणि 35.5 58.5. तर मोलार मास किती आहे त्याचं तेवढंच येईल, फक्त युनिफाईड मास युनिट ऐवजी काय येईल, ग्रॅम पर मोल, ग्रॅम पर मोल, ग्रॅम पर मोल. मोलार मास ऑफ ऑक्सिजन ॲटम्स आपल्याला काढायचे. मोलार मास ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इज इक्वल टू 6.022 × 10⁻23 ॲटम पर मोल, ॲव्होगॅड्रो नंबर आहे हा, इंटू 16 इंटू 1.66056 × 10⁻⁻24 ग्रॅम पर युनिफाईड मास युनिट. फक्त ग्रॅम द्यायला पाहिजे, युनिफाईड मास युनिट नाही. हे 1.66056 कुठून घेतले, आपण मागच्या एका टर्ममध्ये घेतलं होतं पहा. कोणत्या टर्ममध्ये घेतलं होतं, पेज नंबर 7 वर. 1 AMU म्हणजे किती असते, 1.66056 × 10⁻24 ग्रॅमच असते फक्त, ग्रॅम पर युनिफाईड मास नाही. तर हे या ठिकाणी ती क्वांटिटी घेतलेली आहे. मोलार मास ऑक्सिजन ॲटमचं काढायचं आहे आपल्याला. तर हे ॲव्होगॅड्रो नंबर आहे इंटू त्याचं मोलार मास किती येते, मॉलिक्युलर मास म्हणा 16 येते, इंटू 1.66056. या सगळ्यांचं जर आपण हे केलं तर आपल्याला किती मिळते, 16 ग्रॅम पर मोल. तर हे अशा पद्धतीने त्याचं मोलार मास काढलेले आहे ऑक्सिजन ॲटम्सचं. आता खाली तुम्हाला काही न्यूमेरिकल दिलेले आहेत पहा. प्रॉब्लेम 1.5 कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मोलिक्युल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन 5-6 ग्रॅम ऑफ युरिया. नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत, नंबर ऑफ मोल्स किती आहेत आणि मॉलिक्युल्स ऑफ युरिया किती युरियामध्ये प्रेझेंट आहे काढायचं आहे आपल्याला. 5.6 ग्रॅम युरिया म्हणजे मास किती दिलं आहे युरियाचं, 5.6 ग्रॅम युरियामध्ये किती नंबर ऑफ मोल्स त्याचे प्रेझेंट आहेत आणि त्याचं किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत हे आपल्याला काढायचं आहे. आता सोल्युशनही दिले तुम्हाला इथं. मास ऑफ युरिया किती दिले, 5.6 ग्रॅम. मॉलिक्युलर मास ऑफ युरिया किती येते, त्याचं मॉलिक्युलर मास फॉर्म्युला आहे त्याचा युरियाचा NH2CO NH2. म्हणजे याच्यात नायट्रोजनचे 2 ॲटम आहेत, बरोबर आहे, हा एक आणि हा एक, 2 ॲटम नायट्रोजनचे, हायड्रोजनचे 2 आणि 2 4 ॲटम, कार्बनचा 1 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम. तर टोटल ह्याच्यामध्ये 2 ॲटम्स नायट्रोजनचे प्लस 4 ॲटम्स हायड्रोजनचे प्लस 1 ॲटम कार्बनचा अँड 1 ॲटम ऑक्सिजनचा, यांच्या सगळ्यांच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची बेरीज करायची. 2 × 14. नायट्रोजनच्या एका ॲटमचं मास किती आहे, 14, त्याच्यात नायट्रोजनचे 2 ॲटम आहेत, अधिक प्लस 1 × 12 कार्बनचा 1 ॲटम आहे, त्याचं एका ॲटमचं मास असते 12. 4 × 1 हायड्रोजनचं 4 ॲटम्स आहेत, एका ॲटमचं मास 1 आहे,
प्लस 1 इंटू 60, तर किती येते 60 युनिफाईड मास युनिट इज इक्वल टू 60. ह्या यांचं पूर्ण याचं मॉलिक्युलर मास काढला आपण फॉर्म्युल्यावरनं NH2CO NH2, ते किती येते ते 60 युनिफाईड मास युनिट. द मोलार मास ऑफ युरिया इज इक्वल टू 60 ग्रॅम पर मोल. त्याचं मॉलिक्युलर मास आलं तर आपण काय घेतलं आहे, मॉलिक्युलर मास इज इक्वल टू मोलार मास. मग हे युनिफाईडमधलं कशात येईल, ग्रॅम पर मोलमध्ये. आलं लक्षात. नंबर ऑफ मोल्स किती येतात, मग नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू फॉर्म्युला असतो मास ऑफ युरिया इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास ऑफ युरिया इन ग्रॅम पर मोल. त्याचं मास किती दिलेलं आहे आपल्याला 5.6, बरोबर आहे. 5.6 त्याचं मास दिले. मोलार मास किती काढले आपण 60 काढले. तर ह्या दोघांचं जर रेशो येतो तो येतो 0.0933 मोल. हे आले त्याचे नंबर ऑफ मोल्स. तर आपल्याला काय काढायचे आणखीन त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर नंबर ऑफ मोल्स जेवढे आहेत त्याला इंटू काय करायचं, अवोगॅड्रो कॉन्स्टंट किंवा अवोगॅड्रो नंबर म्हणतो आपण याला. नंबर ऑफ मोल्स किती आहेत 0.0933. 0.0933 इंटू अवोगॅड्रो नंबर किंवा अवोगॅड्रो कॉन्स्टंट किती आहे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. ते याचं उत्तर येते 0.5618 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. किंवा आपल्याला 0.5 ठेवण्याच्याऐवजी 5.6 जर आपण उत्तर घेतलं तर इथं 10⁻22 मॉलिक्युल्स येतात. मग आपल्याला काय काय काढायला सांगितले, नंबर ऑफ मोल्स काढायला सांगितले. हे येते 0.0933. नंबर ऑफ मॉलिक्युल्स येतात 5.618 इंटू 10⁻22 मॉलिक्युल्स. तर हे अशा न्यूमेरिकल सॉल्व करायचे. त्याच्यानंतर मागे तुम्हाला न्यूमेरिकल दिलेला आहे पहा, हा 1.6 तुम्ही सॉल्व करून पाहायचा आहे. लक्षात. त्याच्यामध्ये 3 दिलेले आहेत, आर्गॉन, हेलियम आणि हेलियमचं. त्याच्यानंतर शेवटचा जो कन्सेप्ट आहे तो मोल्स अँड गॅसेस. तर गॅसेसच्या बाबतीत हा कन्सेप्ट कसा वापरायचा, मोल हा कन्सेप्ट. मेनी सबस्टन्सेस एक्झिस्ट ॲज गॅसेस. बरेचसे सबस्टन्स हे आपल्याला गॅसेस फॉर्ममध्ये आढळून येतात. इफ वी वॉन्ट टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस वी कॅन डू दिस मोर कन्व्हिनियंटली बाय मेजरिंग द व्हॉल्यूम रॅदर दॅन मास ऑफ द गॅस. गॅसचं मास मेजर करण्याच्याऐवजी आपण त्याचं काय मेजर करून घ्यायचं, व्हॉल्यूम. केमिस्ट हॅव डिड्यूस्ड फ्रॉम अवोगॅड्रो लॉ दॅट 1 mole of any gas occupies a volume of 22.4 dm³ at standard temperature and standard pressure. The volume of 22.4 dm³ at STP is known as molar volume of a gas. मोलार व्हॉल्यूम जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला त्याचं व्हॉल्यूम 22.4 dm³ घेऊन आपण त्याचं मोलार व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो. याच्यामध्ये बघा फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला. नंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस, गॅसचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. आता मागच्या फॉर्म्युल्यामध्ये काय घेतलं होतं आपण, मोल्स ऑफ युरिया डिवायडेड बाय मोलार मास ऑफ युरिया घेतलं होतं. आता इथं गॅस आहे म्हणून इथं आपण काय घेतलं, त्याचं व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस. हा फॉर्म्युला काय काढतो आपण, त्याचे नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस काढतो N. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस N इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम काय घेतो आपण 22.4 dm³ पर मोल. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय येतील मग, नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो कॉन्स्टंट 6.022 इंटू 10⁻23. आता इथं नोट दिलेली आहे पहा, IUPAC हॅज रिसेंटली चेंज्ड द स्टँडर्ड प्रेशर टू 1 bar. आपण सुरुवातीला 1 ATM हे स्टँडर्ड प्रेशर घ्यायचो. तर या ठिकाणी IUPAC हॅज बीन रिसेंटली चेंज द स्टँडर्ड प्रेशर टू 1 bar. 1 ATM टू 1 bar चेंज केले. अंडर दिस न्यू STP कंडिशन्स द मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस इज ऑल्सो चेंज्ड अँड दॅट बिकम्स 22.71 लिटर पर मोल. 22.4 दिलेलं आहे ना आपल्याला पहा, 22.4 दिलेलं आहे. तर जर आपण 1 ATM घेतलं तर हे त्याचं स्टँडर्ड व्हॉल्यूम येते. जर आपण समजा ते 1 bar घेतले तर आपल्याला या ठिकाणी स्टँडर्ड व्हॉल्यूम जे आहे किंवा मोलार व्हॉल्यूम जे आहे गॅसचं हे चेंज होते. ते किती येते 22.71 लिटर पर मोल. तर या ठिकाणी तुम्हाला एक न्यूमेरिकल दिलेलं आहे पहा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. अमोनिया काय गॅस असतो, अमोनिया गॅस इन अ
वॉल्यूम 67.2 dm³ ऑफ इट्स मेजर्ड ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशनला ते मेजर केलेलं आहे. तर व्हॉल्यूम ऑफ NH3 ॲट STP किती दिले आपल्याला 67.2 dm³. मोलार व्हॉल्यूम ऑफ अ गॅस किती आहे 22.4 dm³ पर मोल. हे आपल्याला माहिती आहे, मोलार व्हॉल्यूम गॅसचं आपल्याला माहिती पाहिजे, दिलेलं नसतं हे आपल्याला. हे 22.4 आहे. तर नंबर ऑफ मोल्स काय येतील मग, फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट STP डिवायडेड बाय मोलार मास ऑफ गॅस. नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3 किती येतात मग 67.2 डिवायडेड बाय 22.4, 3 मोल्स आलेत. ह्याच्यावरून नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे आहेत. नंबर ऑफ मोल्स इंटू अहोगॅड्रो कॉन्स्टंट. नंबर ऑफ मोल्स किती आहेत 3 इंटू 6.022 इंटू 10⁻23. तर उत्तर येते 18.066 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. Calculate the volume in dm³ occupied by 60 ग्रॅम ऑफ इथेन ऑफ STP. हे तुम्हाला ट्राय करायचं आहे हा न्यूमेरिकल. हा सोडून बघा, येत नसेल तर पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते घेईन. आता नंतर आहे एक्झरसाइजवरचे न्यूमेरिकल जे आहेत पेज नंबर 11, न्यूमेरिकल नाही सॉरी क्वेश्चन्स पेज नंबर 11 आणि 12वर दिलेले ते तुम्ही सॉल्व करून पाहायचे. आणि अशा प्रकारे आपला हा पहिला चॅप्टर संपलेला आहे.